36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. जामनेर तालुक्यातील शेवगा पिंपरी हे जामनेर वन विभागाअंतर्गत येत असून जामनेर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवगा पिंपरी येथे वनवाद जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी फत्तेपूर वनपाल राजकुमार ठाकरे यांनी वणव्यापासून कोणकोणत्या प्रकारे हानी होते, वणवा लागल्यानं जंगलातील प्राणी पक्षी, छोटी मोठी पिल्लं, वनस्पती, झाडे, गुराढोरांना लागणारा चारा, जंगलातील लहान मोठे झाडे नष्ट झाल्यानं आपल्याला लागणारा पाऊस फार महत्त्वाचा असल्यानं तो कमी होऊन पर्यावरणावर सुद्धा परिणाम होतो. जंगलातील वणवा लागल्याची कारणे मोहफूल, डिंक इत्यादी वाणोपच गोळा करण्यासाठी, जनावरांना लुसलुसीत गवत मिळण्यासाठी, अवैध शिकारीकरिता शेतातील पालापाचोळा निष्काळजीपणे जाळणे, पेटवत ठेवणे, धूम्रपान करणे इत्यादींपासून वणवा लागू नये याची दक्षता प्रत्येक नागरिकांनी घ्यावी. वणवा लावणे हा दंडनीय अपराध असून वणवा लावल्यास शिक्षा होईल. वणव्यापासून वाचण्यासाठी आणि हा वणवा विझण्यासाठी नागरिकांनी मदत करणं हे कायदेशीर कर्तव्य आहे. वणवा लावताना आढळल्यास वन अधिनियम 1927 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. तसेच गुन्हेगाराची माहिती द्या आणि 10,000 रुपये मिळवा. वणवा लागल्यास आपण 1926 या टोल फ्री क्रमांकावर माहिती देऊ शकता. ही सेवा 24 तास उपलब्ध असते. तसेच वणवा जनजागृती माहितीचे पोस्टर लावून तोरणाळे, जुनोणा, शेवगा पिंपरी, कापूसवाडी, पळसखेडा, काकर, चिंचोली या ठिकाणी त्यांनी माहिती सांगितली आहे. कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित वनरक्षक अतुल पाटील, पळसखेडा बीट वनसंरक्षक संदीप पाटील, नांद्रा हवेली बीट वनरक्षक संदीप पाटील, जुनोणा बीट वनरक्षक संदीप चौधरी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, विद्यार्थी आणि गावातील महिला पुरुष व हजर उपस्थित होते. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी कृष्णा पाटील, जामनेर.